दोन्ही संघांना आपण त्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया आणि मॅच होईल सुरुवात. बाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3चं एक चांगलं आयोजन, चांगलं क्रीडांगण आहे, सजावट चांगली आहे. एका बाजूला प्रगल्भ असं व्यासपीठ आहे, कडक शिस्तीचं पॅनल या स्पर्धेला आहे. आवळेगावकर सर, प्रवीण पाटील सर आणि कल्याणी घोरपडे सर हे तुम्हाला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. काल जर आपण पाहिलं तर कॉमेंट्रीमध्ये तुम्हाला महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज, मराठीतला गोडवा अर्थात चंदू शेट्टे सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. आज तुम्ही आवाज ऐकत आहात कॉमेंट्री बॉक्समधून विकी नांगरे सरांचा, जे एक युवा समालोचक आहेत. मराठी आणि हिंदीवरती ज्यांची चांगली पकड आहे आणि दोन्ही भाषेमधून आपण त्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये ऐकणार आहोत. मॅच होईल सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. पहिला बॉल पडतोय, बॉलर तयार. पहिल्याच बॉलवरती आक्रमण आणि पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय दिमागदार आणि पहिल्याच बॉलवरती धावा मिळतील तब्बल 2. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. एका बाजूला दीपक, दुसऱ्या बाजूला आहेत करण, तर गोलंदाजी मार्गवरती आहेत गणेश अण्णा. स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये दीपक तयार होतील, नॉन स्ट्रायकर एंडला करण आहेत. गोलंदाजी मार्गवरती गणेश अण्णा यांचा हा पुढील बॉल. बॅटची आतली थोडीशी कडा बॉलने घेतली होती, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क चांगल्या रीतीने होऊ शकला नाही. वेळेची अचूकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही, आला तो हा डॉट. एक तुमची एक आमची, एका बॉलवरती धावा, एका बॉल डॉट. फटका चांगला आहे, फक्त धावा किती मिळतील या बॉलवरती? परत धावा 2 आलेल्या आहेत आणि या बॉलवरती काय फटका खेळलाय. डावकुरे हाताचे एक आक्रमक आणि प्रतिभावंत खेळाडू दीपक धोबी मैदानाच्या चांगली बॅटिंग करत आहेत. कालही दीपक धोबी यांनी चांगला खेळ केला होता आणि आजही पहा डावाची सुरुवात दुहेरी धावांच्या फटक्याने केली, इरादे स्पष्ट केले. आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय असतो आणि तोच मैदानाच्या आतमध्ये निवडलाय. बॅटिंग करताना एका बाजूला गणेश अण्णा यांचा दमदार मारा आहे. आतापर्यंत त्यांनी 2 वेळा दुहेरी धावांचा फटका खर्च केलेला आहे. आई बॉल रोडवरती पाठवलाय समोरच्या बाजूला आणि अखेरकार या बॉलची उडान, 6चा लगान, बॉल सीमा पार. षटकार सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहे दीपक धोबी. रोहित शर्मा यांचे बिग फॅन दीपक धोबी आणि पहा डावकुऱ्या हाताने काय बॅटिंग केली आहे. गणेश अण्णा यांच्यावरती आक्रमण, काय षटकार आलाय. हा आणखीन एक त्याही पेक्षा मोठा लांब लचक आणि याही बॉलच्या पाठीमागे 2 धावा मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये धडाकेबाज बॅटिंग करायला सुरुवात केली आहे दीपक धोबी यांनी. मैदानाच्या आतमध्ये क्लासिकल बॅटिंग करत असताना कुठलेले आहेत धावा तब्बल 12. बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये आक्रमण केलंय, भीषण हल्ला. आणखीन एक मोठा आलाय टोला आणि आणखीन एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल का? पंच पाहणी करतायत. प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे काय घडलंय आणि बॉल कुठे जाऊन पडलाय? आणि या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा घातलाय दुडगूस. नाव त्यांचं दीपक धोबी. काय बॅटिंग केले पहिल्याच ओव्हरमध्ये, प्रेक्षकांची मन जिंकणारी बॅटिंग आहे आणि मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घातलाय दीपक धोबी या नावाने. धावफलकावरती धावा आलेल्या आहेत तब्बल 14. 0 गडी बाद. ओव्हर नंबर 2 ला होईल सुरुवात आणि या षटकासाठी आता आलेली आहेत गोलंदाज. ओव्हर नंबर 2 च्या खेळाला सुरुवात होतीये. प्रकाश बोई ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत गोलंदाजी करण्यासाठी. हे षटक हाताळतील. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता 15 वरती. ओव्हर नंबर 2 च्या खेळाला सुरुवात झाली. प्रकाश पण आता या स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये डावकुरे हाताचे फलंदाज.
करण करण यांनी हाई बॉल उचललाय आणि तोही बॉल पाठवलाय. दोन धावा असं पंचांनी कळवलेलं आहे. आपण त्या 2 धावा स्कोर बोर्ड मध्ये ऍड करूया. स्कोर बोर्डला पुढे नेऊया. पायांवरती असणारा बॉल पाठवलाय जाळीच्या बाहेर आणि याही बॉलच्या पाठीमागे 2 धाबा. दोन्ही बाजूने आक्रमण, दोन्ही बाजूने हल्ला. भाई अब ये भी कहा पीछे रहने वाले. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 19 धावा, 0 गडी बाद. तब्बल 4 बॉलचा खेळ झालेला आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. 19 धावा आतापर्यंत कुठलेले आहेत. दीपक बॅटिंग करतायत. 6 बॉलच्या पाठीमागे 14. करण 4 बॉल खेळलेले आहेत, 5 बनवलेले आहेत. या ओव्हरमध्ये अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तुम्ही पाहताय वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 प्रीमियर लीगचा हा दैदिप्यमान थरार. कमी गतीचा बॉल हवेत आहे. वेग काढून घेतला होता या बॉलच्या पाठीमागचा. क्षेत्ररक्षक थोडेसे गिरट्या घालत होते बॉलच्या खाली, परंतु त्यानंतर बॉलची फेकी केली जाईल. पुन्हा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे परत एकदा मिळत आहेत. धावसंख्या 21. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. शेवटच्या 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणि हाही बॉल शेवटचा 2 धावांसाठी चाललेला आहे. या बॉलची उडान 2चा लगान. धावा धावफलकावरती आलेले आहे. 2 षटकांच्या अखेरीस तब्बल 23 धावा, 0 गडी बाद. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती आहे. यानंतरची मॅच आपण अनाउन्स करत आहोत. लायन्स विपक्ष धमाका, आपण तयार राहा. टीम लायन्स आणि धमाका आपण तयार आहे. यानंतरची मॅच आपली आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. लायन्स विपक्ष धमाका यानंतरची मॅच आपली आहे. आपण तयार राहा. आपला नाणेफेकीचा कौल इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल. स्ट्रायकर एंड वरती आता बॅटिंग मध्ये दीपक तयार आहेत, तर गोलंदाजी मार्क वरती आदित्य राऊत. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल 2 धावांसाठी पाठवलाय. मैदानाच्या आतमध्ये धडाकेबाज बॅटिंग दीपक धोबी करतायत. चांगला खेळ त्याने आतापर्यंत केलाय. 16 वरती बॅटिंग करत आहेत दीपक धोबी. टीमसाठी लाभदायक बॅटिंग केलेली आहे. पंचांकडे बॉल सुपूर्द करा एजंट टीम. अजूनही या ओव्हरमध्ये तब्बल 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्याच बॉलचं स्वागत 2 धावांनी केलेलं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 25 धावा, 0 गडी बाद. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झालेली आहे आणि ओव्हर नंबर 3 मध्ये पहिलाच बॉल थोडासा महागडा टाकलेला आहे. या मैदानात 2 धावांचा फटका खर्च करणं म्हणजे एक महागडा फटका आहे. बॉलर तयार आदित्य. अंगावर 3 बॉल सहजरित्या पाठवलाय जाळीच्या वरतून. पुन्हा एकदा 2 धावांसाठी मैदानाच्या आतमध्ये लाजवाब बॅटिंग. आज गगनाच्या गाभाऱ्यात 2-2 धावांच्या फटक्यांचं तोरण विणलेलं आहे दीपक. त्याचबरोबर राजेशजी पेडणेकर यांचं आगमन झालेलं आहे, ज्यांच्या वतीने आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचे आगमन या ठिकाणी होत आहे. त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत. ज्यांच्या वतीने आम्हाला वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 साठी विशेष सहकार्य लाभलेलं आहे ते आदरणीय राजेशजी पेडणेकर यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. तर त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत आणि त्यांना विनंती आहे की साहेबांना की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. या स्पर्धेचा आपण आस्वाद घ्या. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही होऊ शकला. आला तो डॉट, बॅट वरतून आली. म्हणजे खेळपट्टीमध्ये असताना थोडासा अनइक्वल बाउन्स बघायला मिळाला.
बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, त्यामुळे त्या फलंदाजांना डोळ्यात तेल घालून बॅटिंग करावी लागेल. 27 गडी बाद. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. आदित्य तयार. अंगावरती येणारा बॉल सहजरित्या बॅकफूट वरती जाताना क्रीजच्या अगदी योग्य खोलीचा वापर करताना बॉल पाठवला समोरच्या बाजूला. परत एकदा 2 धावेंसाठी. 29 गडी बाद. शेवटचा बॉल. दीपक चांगली बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये युनायटेड या टीम साठी, परंतु हा बॉल हवेत आहे. आता झेल होईल का? कॅचचा कॉल, परंतु झेल घेण्याचा अंदाज चुकला. क्रिकेटमध्ये चुकीला नाही माफी आणि टाळ्यांचा कडकडाट होतोय युनायटेड या टीम कडून, कारण त्यांनाही माहिती आहे आपल्या महत्वाच्या खेळाडूचा झेल सुटलेला आहे. दरवाजापर्यंत आलेलं यश चॅलेंजर टीम पासून पुन्हा एकदा दूर निघून गेलं आणि आज नशीब बलवत्तर आहे दीपक यांचं, कारण बालंबाल बचावलेले आहेत. पण या कॅचेस पकडावे लागतील, चुका करून चालणार नाही. परंतु या झेलचा आता उपद्रव काय बघायला मिळेल. कालावधीमध्ये दीपक कशा प्रकारचा खेळ करतील ती येणारी वेळच सांगेल. धाव फलकावरती आहेत तब्बल 30 गडी बाद. 3 षटकांचा खेळ संपला. घाई करा आणि टॉस साठी या टीम लायन्स आणि धमाका. आपण आलात का? आपण टॉस साठी या. टीम लायन्स आणि धमाका आपला टॉस होणार आहे. आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा अशी विनंती आहे. आक्रमण केले समोरच्या बाजूला. आकाशाला गवस निघालत, बॉल निघालाय. आकाशाची उंची मोजत सरळ बॉल सीमारेषा पलीकडे तडक फडक बेधडक कडक आला या बॉल वरती. दीपक यांच्या बॅट मधून हा षटकार. काय समोरच्या बाजूला षटकारांची तुफानी बॅटिंग केली आहे. दीपक या नावाची सुनामी आली आणि त्या सुनामीचा कहर पहा. दीपक प्रेशर, दडपण, बॉल डावी यशी सोडून चाललाय. दिशाहीन आहे, वाईट बॉल आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. आज मैदानाच्या आत में दीपकाने चांगली बॅटिंग केली संघासाठी. धावसंख्येने वेग पकडलाय. 37 धावा. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलेला फटका. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न होईल का तर नाही. एका धावीवरती समाधान मानावं लागेल. 38 2 बॉलचा खेळ झालेला आहे. अजूनही 4 बॉलचा शेवटचा खेळ शिल्लक आहे. चला टॉस साठी आपण या आणि टॉस आहे लायन्स विपक्ष धमाका. आपल्याला विनंती आपण टॉस साठी या. यानंतरची मॅच आपली आहे. आपण अनेपिकीचा कौल यानंतर करणार आहोत. पायांवरती असणारा बॉल सहजरित्या वळवलाय. 2 धावांसाठी आपण त्या 2 धावा स्कोर बोर्ड मध्ये जोडूया. दुहेरी धावांच्या फटक्यांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पायांवरती बॉल आणि तोही पुन्हा पाठवलाय. परत एकदा 2 धावांसाठी. दोन्ही बाजूने जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. दोन्ही बाजूने आक्रमण, दोन्ही बाजूने हल्ला. गोलंदाजांचे डावपेच उधळून लावलेले आहेत. नव्याने काहीतरी डावपेच आखावे लागतील. समोरच्या टीमला कमी धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. संघाला अद्यापही विकेट मिळाली नाहीये. परिस्थिती थोडीशी बिकट. क्षेत्ररक्षक तिकडे आले परंतु त्यांच्या हातामध्ये बॉल विसावू शकला नाही. हे पाया कॅचेस पकडणं फार महत्वाचं आहे. कॅचेस किती महत्वाचे आहेत. दीपक स्ट्राइक वरती आलेले आहेत. बॅटिंग करताना त्यांनी बनवलेले आहेत 28. पण दीपक यांचा झेल सुटला आणि त्यानंतर त्यांनी मारला षटकार आपण पाहिला. म्हणजे एखादा झेल सुटल्यानंतर काय होतं तर मोठे फटके येतात. जखमी वाघाप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना दीपक धोबी. शेवटचे काही बॉल ताकदीचा वापर करत हा बॉल खेळलाय. टायमिंग प्रॉपर केलंय. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे. षटक क्रमांक 4 चा खेळ संपलाय. धावा फलकावरती आलेले आहेत तब्बल 45 धावा. रोहित शर्माच्या फॅनने त्यांचा जो जर्सी क्रमांक आहे त्या धावा इथे मारल्यात 45. आता 46 धावांचं लक्ष आहे. येणारे बॉल आहे 24. आपण करूया पुढील मॅचचा टॉस आणि टॉस आहे लायन्स विपक्ष धमाका.
चला टॉस साठी आपण या. चला टॉस साठी या. दोन्ही संघांना विनंती, आपण टॉस होत आहे. लायन्स विपक्ष धमाका. वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 चे जे ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत त्यांची आपण एकदा अनाउन्समेंट करूया. या स्पर्धेचे ऑफिशियल स्पॉन्सर्स राहुल जाधव यांच्या वतीने दीपक धोबी यांच्या बहारदार खेळीसाठी आलेले आहेत. 501 रुपयाचं पारितोषिक, आम्ही त्यांचे आभारी आहोत. कौतुकाची थाप दीपक धोबी यांच्या पाठीवरती ठेवलेली आहे. परंतु जे ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत त्या स्पर्धेचे सुहासजी रोगे असतील ज्यांनी विशेष सहकार्य केलेलं आहे, प्रमोदजी मांढरेकर असतील ज्यांनी विशेष सहकार्य केलेलं आहे, त्याचबरोबर राजेंद्रजी गायकवाड असतील किंवा राजेशजी पेडणेकर असतील, आज मुख्य व्यासपीठावरती ते उपस्थित आहेत. पप्पी सॅनी असतील त्यांनी देखील विशेष सहकार्य केलेलं आहे. त्याचबरोबर अर्जुन जाधव असतील किंवा अरुण सावंत असतील, राकेश कोकरे असतील, रुस्तम कनेरिया असतील, आशिष पवार असतील, रवी MG असतील, प्रतीक गुरव असतील किंवा बहिरू चौधरी असतील, विनोद गुरव BJP असतील, महेंद्र खेडेकर असतील, राजेश देवलेकर असतील, लारा रम्या सद्गुरू असतील किंवा अर्जुन वर्मा असतील, डिके असतील, कृपा शहा असतील, त्याचबरोबर बावकर फॅमिली असेल, भालेकर सर असतील, संजय असतील, त्याचबरोबर अनिरुद्ध पवार असतील, चंदू शेटे सर असतील किंवा हर्षलजी पटेल असतील, शाहबाज खान असतील, अजय नाईक असतील, राजू बडवे असतील, प्रशांतजी आहेत. हे सर्व काही ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत या स्पर्धेला ज्यांनी विशेष सहकार्य केलेलं आहे आम्हाला, त्यांचे आम्ही मनस्वी आभारी आहोत. याही नंतर आपण अनाउन्समेंट करणार आहोत, परंतु कोणाचं नाव राहिलं असेल तर दिलगिरी. मॅचला आपण करूया सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. मॅचला होईल सुरुवात. विजयासाठी बनवायचे आहे धावा. त्या 46 येणारे बॉल 24. बॅटिंग ऑर्डर आहे रॉनी आणि त्यांच्या सोबतीला संभाजी. पहिलं षटक मेहबूब. पहिला बॉल पडतोय. या जोडीवरती दारोमदार फार मोठा असेल, कारण ज्या प्रकारचा खेळ दीपकने केलेला आहे त्या खेळाचं प्रत्युत्तर एका खेळाडूला द्यावं लागेल आणि चांगली बॅटिंग करावी लागेल. येणारे 24 बॉल विजयासाठी धावा बनवायच्या आहे 46. वाळकेश्वर धमाका या टीमने टॉस जिंकलेला आहे. बॅटिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. नाणेफेकीच्या गोलची माहिती आहे. आपटलेला बॉल उसळतोय. डॉट बॉल आलाय. लाईन मिस करून बसले. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट आलाय. डॉट बॉल दडपण वाढवणार आहे. 46 धावसंख्येचा डोलारा सांभाळताना चांगली बॅटिंग करावी लागेल. सुरुवात चांगली असेल तर पुढील ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करणे शक्य आहे. सुरुवात जर थोडीशी खडतर राहिली तर येणाऱ्या ओव्हरमध्ये दडपण वाढेल. आता टप्पा पडल्यानंतर बॉल वळवलाय मैदानाच्या डाव्या बाजूला आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त एकच धाव मिळेल.
बॉल हवेत, पकडले कॅच, विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला. 46 धावांचा पाठलाग करताना टीम चॅलेंजर या टीमला बॉलर तयार. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. बॅट वरतून आली, बॉल थोडासा खाली राहिला पाठीमागच्या बाजूला, परंतु या बॉलच्या पाठीमागे धाव मिळणार नाहीये. धाव फलकावर धावा आहे 2. एक गडी बाद. या ओव्हर मध्ये अजूनही शेवटच्या एका बॉलचा काही शिल्लक आहे. धावसंख्या 2, एक गडी बाद अशी स्थिती आहे. शेवटच्या एका बॉलचा काही शिल्लक. बॉलर तयार. फटका चांगला, बॅकलिपचा वापर, टायमिंग प्रॉपर, हात खोललेत. वीरेंद्र स्टाईल फटका पाठवलाय जाळीच्या वरतून. 2 धावींसाठी षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. धावा आहे धाव फलकावरती 4. विजयासाठी बनवाव्या लागतील 42. येणारे बॉल 18. फटका तर खेळलाय, परंतु या बॉलच्या पाठीमागे धावा. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न होईल का, तर नाही. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. धावसंख्येची गती वाढवावी लागेल. एका बाजूला संघ अडचणीमध्ये अडकलेला आहे, परंतु या अडचणीतून मार्ग काढावा लागेल. धावसंख्येचा पाठलाग करताना टीम वाळकेश्वर रॉयल चॅलेंजर या टीमला 5 धावा, एक गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये सुशांत आणि त्यांच्या सोबतीला संभाजी. षटक क्रमांक 2 जयेश. समोर बॉल मारलाय आणि अगदी समोरच्या बिल्डिंग वरती जाऊन बॉल धडकतोय. 2 धावेंचा फटका, परंतु फटका चांगला आला. 2च धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. मलबार हिल पोलीस स्टेशन विपक्ष BMC अशी एक्झिबिशन मॅच होणार आहे, याची आपण नोंद घ्या. धावा धाव फलकावरती या बॉलच्या पाठीमागे पुन्हा 2 येत आहेत. 11 धावा, एक गडी बाद. आणि तब्बल आता ओव्हर मध्ये धावसंख्येचा वेग वाढलेला आहे, कारण 3 वेळा दुहेरी धावांचा फटका आलेला आहे. असेच फटके जर अजून येत राहिले
तर सामना कंट्रोल होऊ शकतो. बॉलर तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून हा बॉल चाललाय 2 धावेंसाठी. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. धावा फलकावरती आहेत तब्बल 13. एक गडी बाद. 12 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत. धावा 33. 12 बॉल 33 धावांचं लक्ष अजूनही बाकी आहे. या मॅच मध्ये बॅटिंग करताना आज लढावं लागेल, चांगला खेळ करावा लागेल, संघर्ष करावा लागेल, संघर्ष पराकोटीचा करावा लागेल, चांगले फटके खेळावे लागतील. ती क्षमता आहे या 2 फलंदाजांकडे, परंतु आज नावाप्रमाणे बॅटिंग करावी लागेल. ओव्हर नंबर 3 साठी कोणत्या नावाचा पर्याय निवडला जाईल? भाविक तांबे. ओव्हर नंबर 3 चा पहिला बॉल, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुट वरती गेले, पंच केलाय आणि बॉल पाठवलाय 2 धावेंसाठी. अशा पल्लवित करणारा हा फटका आहे. असेच फटके जर बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये संभाजी यांच्या बॅटमधून येत राहिले आणि सुशांत यांच्या बॅटमधून येत राहिले तर सामना सोपा होईल. बॉलर तयार, फटका खेळला परंतु वेळेच्या चुकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही. आलाय तो डॉट. या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव मिळणार नाहीये. यानंतरची जी प्रेक्षणीय मॅच आहे त्याही मॅच बद्दल आपण चर्चा करूया. एक चांगली मॅच प्रेक्षणीय आपल्या भेटीला येणार आहे. वीरेंद्र सहवाग स्टाइल खेळलेला फटका 2 धाब्यांसाठी चाललाय. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या जब मुकाम पाना हो अगर. एखादे ध्येय आणि त्या ध्येयाच्या दिशेने जाणारे टाकलेले पावलं आणि त्या पावलांचा आता वेग तुम्हाला वाढवावा लागेल. धाव फलकावरती 18. एक गडी बाद. मॅच मध्ये रोमांचकता वाढेल का? सामना खेचून आणता येईल का? एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही. वाळकेश्वर रॉयल चॅलेंजर या टीमला प्रयत्न मोठे करावे लागतील. प्रयत्नांची उंची आज मोठी ठेवावी लागेल. चांगला खेळ करावा लागेल. आयुष्याला लागलेली नजर ही कष्टानेच काढली जाऊ शकते आणि ते कष्ट आज करावे लागतील. षटक क्रमांक 3 चा खेळ संपला. धावा आहे धाव फलकावरती तब्बल 19. आता 6 बॉल 27 ची गरज. 6-27 चा थरार आहे. रिंकू सिंग सारखी बॅटिंग करावी लागेल. रिंकू सिंग सारखी बॅटिंग केली तरच हे समीकरण सोपं होईल. 6-27. IPL चा एक सामना असाच होता ज्याच्यामध्ये रिंकू सिंग यांनी अशा प्रकारच्या धावा हव्या असताना मोठे फटके मारले होते आणि रिंकू सिंग हे नाव चर्चेमध्ये आलं होतं. म्हणजे जो चांगला खेळणार तो आज गाजणार आणि रिंकू सिंग यांचं नाव आपण गाजताना पाहिलं होतं. म्हणून आज फलंदाजांना त्या प्रकारचा खेळ उभा करावा लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. बॉलर तयार. 6 बॉल 27 ची गरज. हवेत खेळलेला फटका समोरच्या बाजूला येईल का? मोठा टोला. या बॉलच्या पाठीमागे 6 धावेंचा षटकार आलाय. मैच जिवंत ठेवणारा षटकार. जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं ना जहां जिंदगी हाराना चाहती है लेकिन मैं लढना चाहता हूं. आणि हा षटकार मारलाय. बॅटिंग करताना मॅच जिवंत ठेवली आहे सुशांत यांनी. आता येणारे बॉल आहेत 5 धावा बनवायचे 21. त्याचबरोबर आमचे सर्वांचे सहकारी मुन्ना यांचं आगमन आहे, त्यांचे आपण स्वागत करूया. आता 4 बॉल 21. प्रत्येक मोहनजी यादव यांचे आगमन आहे, त्यांचे आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या वतीने. 4 बॉल 21. मॅच जिवंत आहे. प्रत्येक बॉल सीमारेषा पलीकडेच समोर मारलाय. धाव नाही मिळणार. आता 3 बॉल
आणि धावा बनवायच्या आहेत 21. म्हणजे हा सामना आता दूर गेला. एक धावा आपण ऍड करूया, करेक्शन करूया, 20 बनवायचे आहेत. पंचांनी सांगितलं की वाईड आहे. आता 19 बनवावे लागतील. 3 बॉल. सामना जिवंत होईल का? 3 बॉल 3 मारले तर 18 होतील. बॉलर तयार. उजव्या स्टिकच्या बाहेर आहे. पंचांनी सांगितलं की वाईड आहे. आता 3 बॉल 18 ची गरज. सामना झालाय जिवंत. फक्त मैदानाच्या आत मॅच लढावं लागेल. भले यशस्वी होण्याची खात्री असो किंवा नसो, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा ही आपल्याजवळ नेहमी असली पाहिजे. तो संघर्ष करावा लागेल. टप्पा पडल्यानंतर खाली राहिलेला बॉल. 2 बॉल आता 18 ची गरज. सामना पुन्हा हातामधून निघून गेला. 2-18 ची गरज. यानंतर प्रेक्षणीय मॅच तुम्हाला अनुभवता येईल. एका बाजूला मलबार हिल्स पोलीस स्टेशन, विपक्ष BMC, अशी या मॅचचा तुम्हाला आस्वाद घेता येणार आहे. एक प्रेक्षणीय मॅच आहे. वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 च्या वतीने ही प्रेक्षणीय मॅच. एका बाजूला सामना आता कंट्रोल केलेला आहे. धावसंख्येचा बचाव करताना टीम युनायटेड या टीमने, परंतु रॉयल चॅलेंजरला धावसंख्येचा पाठलाग करताना धावांसाठी झगडावं लागलं.